जवळ आलेल्या आहेत आणि असं असताना पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरामध्ये महायुतीतच अंतर्गत वाद रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय। निमित्त ठरलेलं आहे शनिवार वाड्यामध्ये झालेलं नमाज पठण। मेधा कुलकर्णींनी नमाज पठणाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर त्याला तीव्र विरोध केला, आंदोलन केलं आणि यानंतर आता महायुतीतनच या आंदोलनाला विरोध होऊ लागलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील या शनिवार वाड्यात गेल्या आणि त्यांनी मेधा कुलकर्णींच्या विरोधात आंदोलन केलं। सोबतच त्यांनी कुलकर्णींवरती काही गंभीर आरोप केले। मेधा कुलकर्णी जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करतायत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी सुद्धा रुपाली ठोंबरे पाटलांची आहे। या आंदोलनाच्या वेळी रुपाली ठोंबरे पाटलांना भोवळ आली आणि त्यामुळे हे आंदोलन स्थगित करावं लागलं। कुठल्या दर्गे थोटांड आहे, कुठल्या मजारी थोटांड आहे, आम्ही असली थोटांड सहन करणार नाही। आणि पुण्यामध्ये जिथे जिथे अशा काही गोष्टी दिसतील त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाहीये, वेळीच कारवाई केली म्हणून आम्हाला यावं लागतंय। त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला या ठिकाणी यावंच लागलं नसतं। अहो, मी ज्या मस्तानी आहेत त्या राजपूत होत्या का मुस्लिम होत्या, मला त्या वादात जायचं नाहीये। मला म्हणायचं आहे की सर्व जाती धर्मातल्या लोकांचा हा शनिवार वाडा आहे, मेधा कुलकर्णीच्या पप्पांचा शनिवार वाडा नाही। मला अशी माहिती जी मिळालेली आहे की इथं दिवाबत्ती करायला किंवा इथले जे काही पूर्वीचे मुस्लिम आमचे काजी लोक होते त्यांना 1 रुपये मानधन सुद्धा देत होते। त्यामुळे कुठेतरी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सातत्याने मेधा कुलकर्णींनी हे केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाहू फुले आंबेडकर या विचारांचे आम्ही आहोत आणि आम्ही महायुतीत आहोत याचं आम्हाला भान आहे। महायुतीत आहोत म्हणून कोणी बेकायदेशीर कृत्य करेल आणि त्याला आम्ही पाठिंबा देईल असं होत नाही। आणि मेधा कुलकर्णी खासदार यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल करा म्हणतोय, भाजपच्या विरोधात नाही। जी बाई वातावरण खराब करते, जी जातीत तेढ निर्माण करते, तिचा खासदारकीचा राजीनामा भाजपने घेतला पाहिजे। आणि ज्या शनिवार वाड्यामधल्या नमाज पठणावरनं हा सगळा वाद रंगलेला आहे त्या शनिवार वाड्याचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेऊया। शनिवार वाडा ही वास्तू खरं तर ऐतिहासिकदृष्ट्या देशासाठीच महत्त्वाची आहे। शनिवार वाडा हे पेशव्यांचं अधिकृत निवासस्थान होतं। शनिवार वाड्याची बांधणी केव्हा करण्यात आली तर पहिल्या बाजीरावांच्या कार्यकाळामध्ये 1932 साली शनिवार वाड्याचं संपूर्ण बांधकाम पूर्ण झालं। शनिवार वाड्यावरती 17 नोव्हेंबर 1827 ला ब्रिटिशांचा झेंडा फडकला। 1828 साली लागलेल्या आगीमध्ये सगळं जे बांधकाम आहे किंवा इथे जे आतमध्ये छोटे छोटे स्ट्रक्चर होते शनिवार वाड्याच्या आतमधले ते सगळं जळून खाक झालेलं आहे। पण आजही ही वास्तू पाहण्यासाठी देश विदेशातले नागरिक पुण्यामध्ये गर्दी करतात। 1919 साली शनिवार वाडा एक संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं। प्रचंड मोठा इतिहास आहे आणि त्यामुळे ऐतिहासिक वास्तू म्हणून तिचं जतन केलं जात आहे। यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत। दिवाळीमध्ये फटाके सगळेजणच उडवतात, पण आता राजकीय फटाके सुद्धा फुटू लागलेले आहेत।